काय ग, तुला येतं गाडी चालवता? म्हणजे गाडी दारात उभी आणि तरी सुद्धा तू अजून गाडी नाही चालवायला शिकलीयस? ये क्या बात हुई? सो वेलकम टू गप्पा विथ समीक्षा. गाडी चालवायला शिकणं न शिकणं ही प्रत्येकाची चॉईस आहे. पण मी अनुभवलंय, जेव्हा तुम्ही हे स्टिअरिंग हातात घेता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचं स्टिअरिंग तुमच्या हातात घेण्यासाठी सक्षम बनत असता. कारण ती ना एक वेगळ्याच फ्रीडमची भावना असते जेव्हा तुम्हाला गाडी चालवायला येते. सिरियसली म्हणजे खूप छान कॉन्फिडंट वाटतं. कारण जेव्हा घरातल्या मुलाच्या हातात गाडी द्यायची असते ना, तेव्हा लोकं बिनधास्त काढत येतात, की यार मुलगा आहे, चला शिकून जाईल गाडी. पण तीच गाडी जेव्हा मुलीच्या हातात द्यायची असते ना, तेव्हा त्यांना थोडीशी धाकधूक असते, की यार ही चालवेल की नाही, कुठं धडकवेल की काय गाडी. पण तुम्ही त्यांना जेव्हा हे करून दाखवता ना, तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्यावर असलेला कॉन्फिडन्स खूप वाढतो. आणि मी एक अनुभवलंय, की जेव्हापासून मी गाडी चालवायला शिकली आहे ना, मला असं कधीच नाही वाटत, की मी हे नाही करू शकत. जर मी हे करायला शिकली तर मी बाकी सगळ्या गोष्टी आरामात शिकेन आणि आरामात करून दाखवेन. हा कॉन्फिडन्स मला गाडी चालवायला शिकल्यापासून आलाय. कारण गाडी चालवायला शिकल्यापासून किंवा मी गाडी जेव्हा चालवत असते ना, तेव्हा ती वाइबच खूप भारी असते, की आय एम ड्रायव्हिंग अ कार. आणि खूप भारी वाटतं. म्हणजे मी ना आत्ता बसून मला कुठली गाडी घ्यायची आहे, ते सुद्धा माझ्या डोक्यात ठेवलंय. कारण आय एम सो ऑब्सेस्ड विथ कार्स दीज डेज. सो तुम्ही जर गाडी चालवायला शिकला नसाल आणि तुमच्या घरी गाडी असेल, तर काय वाट बघताय? लवकर गाडी चालवायला शिका पोरींनो.